गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल 10 डेज 10 ब्रेकफास्ट या सिरीजचा आज आपला आहे डे 7 आणि आज आपण एक हेल्दी रेसिपी बनवणार आहोत, मिक्स डाळीचे अप्पे। सो पटकन बघूया रेसिपी काय आहे ते। मिश्र डाळीचे पौष्टिक अप्पे बनवायला काय प्रमाण घेतले ते सांगते। एक छोटी वाटी मूग डाळ, चना डाळ, मसूर डाळ आणि उडीद डाळ आणि त्याच वाटीने 4 वाटी तांदूळ। आदल्या दिवशी हे सगळं छान 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजू घातलं। त्यानंतर मिक्सर मधून व्यवस्थित बारीक केलं आणि रात्रभर छान फर्मेंट झालं आणि आता अप्पे बनवायला बॅटर रेडी झालंय। आणि आता अप्पे मध्ये ऍड करायला मी इथे घेतलेला आहे एक बारीक कांदा, मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर। सो आता या बॅटर मध्ये मी थोडं मीठ ऍड करते आणि त्यानंतर आपण लगेच हे सगळं आणि त्यानंतर या सगळ्या व्हेजिटेबल्स ऍड करून आपण अप्पे बनवूया। जर तुम्हाला गाजर आवडत असेल तर तुम्ही गाजर पण बारीक कट करून यामध्ये टाकू शकता, त्यानी पण टेस्ट अजून छान लागतं। सो चवीनुसार मीठ टाकते, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर। लहान मुलांना जर आपण देत असू तर आपण मिरची अवॉइड करू शकतो, त्यामध्ये थोडं तिखट जरी ऍड केलं तरी पण ते होईल। हे सगळं छान आता मिक्स करून घेते। सो येस, हे सगळं मिक्स छान झालेलं आहे। आता मी अप्पे पात्र गरम करून घेते, त्याला थोडंसं ग्रीसिंग करून घेऊ ऑइलनी आणि लगेच अप्पे करू। पॅन व्यवस्थित सगळ्या बाजूनी गरम झालेला आहे आणि आता यामध्ये मी थोडं थोडं बॅटर ऍड करते। मंद गॅसवर याला मी 4-5 मिनिट होऊ देते। छान गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे। दुसऱ्या साइडने पण मी 2-1 मिनिटांसाठी त्याला वाफ काढून घेते, म्हणजे दोन्ही साइडने ते व्यवस्थित शिजल्या जाईल। सो एकदा मी शेंगदाण्याची चटणी दाखवलेली आहे, आज आपण चण्याच्या डाळीची चटणी करूया, खूप छान लागते। सो इथे मी रात्रभर चना डाळ 1 वाटी चना डाळ भिजू घातलेली, सोबत आता हिरवी मिरची, कोथिंबीर आणि दही। सो मी आता पटकन चना डाळ, मिरची आणि कोथिंबीरला मिक्सर मधून बारीक करून घेते। सो मी चना डाळ, मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतली आहे, त्यामध्ये आता मी टाकते दही, ऑलमोस्ट 1 वाटी मी पूर्ण दही ऍड केलेलं आहे। चवीनुसार मीठ, थोडी साखर आणि छान गरम तेलाचा तडका करून घेतलाय। कढीपत्ता, मोहरी, जिरं आणि तेल। सो ही चटणी खूप छान लागते, नक्की तुम्ही ट्राय करा। अप्पे, ढोकळा यासोबत ही चटणी खूप छान लागते, नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा की चटणी कशी झाली। सो येस, चटणी झाली आहे, अप्पे झाले, हेच आपण सर्विंग करू। सो छान जाळीदार, बाहेरून क्रिस्पी आणि आतून खूप सुंदर असे सॉफ्ट अप्पे रेडी झाले। चटणी सोबत खूप सुंदर लागतात। नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय आउट करा आणि मला कमेंटमध्ये सांगा। जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन रेसिपी बघत राहा। थँक्यू।